म्हणले आता मी अपंग माणूस आहे, आता त्यांनी मला त्यांनी सांगितलं की मी लाथाबुक्क्यांनी मारलं, हे केलं, मला चालता येत नाही आणि मला पोलिसांनी 20 दिवस जेलमध्ये ठेवलं. गेलं आमचं, आम्ही इथं नसताना ते पाडून गेले. परस्पर पाडून गेले. हा, परस्पर पाडून गेले. ते पत्र कोणकडे गेले, ते समजा कोणकडे गेले ते माहित बी नाही. बिल्डर म्हणतो माझी जागा आहे ती, माझा सातबार आहे, पण आम्ही कधीपासून राहतो, आमच्याकडे पुरावे आहेत ना. ज्यांची घरं इथं नाहीत त्यांना सध्या पात्र केलेले आहेत आणि आम्ही मूळ लोक आहेत, एवढे 40-50 वर्षापासून राहतो, आम्हाला सगळ्याला पात्र केलेलं आहे. शासकीय जमीन जी आहे, गायरान जमीन ही खरेदी विक्री करता येत नाही. ते काय गव्हर्नमेंटची नाही, खाजगी जागा आहे. जाऊ द्या म्हणल्यावर कुठं जायचं कुठं तुम्ही सांगा. नमस्कार, मी आकाश लोणकर, तुम्ही पाहतात इंडी जर्नल. मी सध्या पुणे शहरातील वाकड परिसरामध्ये काळा खडक या झोपडपट्टीमध्ये आहे. 2024 मध्ये सप्टेंबर मधील 2024 मध्ये काळा खडक परिसरातील ही जी काही झोपडपट्टी आहे, ही 11.5 एकर क्षेत्र असणारी झोपडपट्टी, या झोपडपट्टीचं एसआरए अंतर्गत पुनर्वसन करण्यासाठी मंजुरी देण्यात आली. एसआरएने ही पुनर्वसन करण्याची जबाबदारी जी आहे किंवा तो प्रकल्प जय एंटरप्राइजेस या कंपनीला देण्यात आला आणि या कंपनीनं 2024 पासून हे काम हाती घेतलं होतं. याच्यामध्ये जे काही नागरिक आहेत ते असा आरोप करतायत, इथले रहिवासी, की आम्ही मूळ जे मालक आहोत, इथले मूळ जे रहिवासी आहोत, आम्हाला एकूण 513 जणांना ज्यांच्याकडे आमच्याकडे पूर्ण पुरावे असतानाही अपात्र करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जी समिती गठीत केली गेली यासाठी, त्या समितीमार्फत आम्हाला कुठलाही विश्वासात न घेता ही समिती गठीत केली गेली आणि 70% झोपडीधारकांची जी संमती असते ती सुद्धा बाहेरची काही लोक यामध्ये समाविष्ट करून ती घेतली गेली. मात्र या रहिवाशांचं असं म्हणणं आहे की 8 नुसार आमच्याकडे सर्व पुरावे आहेत. त्याचबरोबर जे काही बिल्डर आहेत त्यांनी रहिवाशांना असं सांगितलेलं आहे की 2012 मध्येच हा जो सातबार आहे या सर्व परिसराचा 11.5 एकर या झोपडपट्टीचा, तो आम्ही आमच्या नावावरती आहे, त्यामुळे ही जागा जी आहे ती आमच्या मालकीची आहे. मात्र रहिवासी असे म्हणतायत की इथे आम्ही अनेक दशकांपासून राहत आलेलो आहोत आणि या जागेवरची सर्व पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत. म्हणजे त्यामध्ये लाईट बिल असेल, झोपडपट्टीतली काय नळपट्टी असेल, घरपट्टी असेल, हे सर्व पुरावे यांच्याकडे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर आता यांचं जे काही स्थलांतर केलं गेलेलं आहे ते स्थलांतर किवळे देहू रोड या ठिकाणी केलेलं गेलेलं आहे. नियमामध्ये न बसता बेकायदेशीरपणे नियमाच्या बाहेर जाऊन यांचं जे स्थलांतर आहे ते नियमाच्या बाहेर जाऊन किवळे देहू रोड येथे म्हणजे एकूण 9 किलोमीटर वरती करण्यात आलेलं आहे, जिथे हायकोर्टाचं स्टे आहे ते सुद्धा बेकायदेशीर आहे असं म्हटलं जातंय. नेमकं हे प्रकरण काय आहे हे आपण आज जाणून घेऊया. हे घर होतं आमचं. कधीपासून राहत आहे इथं जवळजवळ 50-55 वर्ष झाले आम्ही राहतो. बरं, काय झालं तर नेमकं, कधी पाडलं काय ते पाडलं तर पाडणं 8-10 दिवस झाले आणि काय सांगितलं नाही, काय लिहून बी दिले नाहीत आणि काय ते ताबा पावती बी दिले नाही, चेक बी दिले नाही, तर पाडून दिलं तर आता गेलं तर चेक बी नाही काय बी नाही. चेक का दिलं नाही? कारण तुम्ही इथं तर राहताय, तुमच्याकडे काही पुरावे असतील ना या घराचे? आहे ना, लाईट बिल आहे, सगळं घरपट्टी आहे, सगळं आहे. अजून कोणी तपास बी नाही इथं. कोणी आलं नाही का? म्हणजे तुम्ही तक्रार केली नाही का कुणाकडे की बाबा आमचं घर पाडलं, मग आम्हाला काय चेक दिला नाही? गेलं होतं ते कोणी बी ऑफिस मध्ये भेटत बी नाही. काय म्हणतात, भेटतच नाहीत? कुठे गेलतात तुम्ही? इथं त्यांच्या ऑफिसला. अच्छा, बिल्डरच्या ऑफिसला गेला. काय म्हटले बिल्डर? ते कोणीच नाही तर बोलायला तिथं राहायचं नाही तर काय करणार तिथं. माझ्याकडे घरपट्टी आहे, लाईट बिल आहे, सगळं आहे माझ्याकडं, वोटिंग कार्ड आहे, सगळं आहे माझ्याकडं. माझं पहिलं वोटिंग तर इथंच आहे माझं. मी जे वयात आले ना पहिल्यापासून वोटिंग इथंच आहे माझं वोटिंग दुसरीकडे नाहीये. आधार कार्ड इथलंच आहे. इथं काय काम करते तुम्ही? मी घर काम करते बघा, झाडून पुसून भांड्याचं काम करते. आम्हाला अडचणी यायला लागल्यात ह्या आमचं घर मोडून आहे, एवढंच आमचा विषय आहे. काय नाही, आम्ही आहे ना या जागेवर आम्ही सुखी राहतो. आम्हाला झोपडी ही काही झोपड्या नाही त्या, आम्ही स्वतः कमवलेली घरं आहे ती. झोपडपट्टी कशाला म्हणतात त्याला तरी कळायला पाहिजे. झोपडपट्टी नाहीये, ही घरं बांधलेली आहे ती, पॅक सिमेंटाची घरं आहे ती लोकांची. बरंच खर्च लागला. खर्च मरणाचा झालाय आमच्या घराला. माझी 3 घरं आहे ती आणि त्याला घराला पैसा इतका घालवलाय, सिमेंटामध्ये बांधून काढले.
आणि तेवढं करून बी ह्या लोकांनी आमची घरं पाडायला यायला लागले ती काय मला ताबा पावती नाही दिलं, काहीच नाही. मी बी लिखापडी करून दिलं नाही, त्यांनी पण माझ्याकडून लिखापडी करून घेतलेलं नाही. कारण का आमचा प्रश्न काय, आम्ही जसं बांधले तसं आम्ही इथं राहायलाय. आताच ना आमचे मुलं पण इथंच पैदा झाले, जन्म झाले, शिक्षण झाले, सगळं झालं. नाती नातवंडाचे लग्न केले आम्ही इथंच. मग आता इथून सोडून जायचं, उद्या नाहीच जागा मिळाली, घरच नाही मिळाल्यावर जायचं कुठं? एसआरएचा नियम असा सांगतो की तुम्ही जर इथं राहत असाल तर ते तुम्हाला 5,000 रुपये महिन्याला देणार. पुन्हा स्थलांतरित जिथं केलंय आम्हाला तिथे जागा देणार. तुम्हाला सांगू का, आता तुम्ही जसं पाडलंय, तुम्ही एक साईडने बिल्डिंग बांधत आलं म्हणजे 4 माणसाला बी कळून चुकतं की बाबा हा पहाड आहे, बांधायला लागलेत आपल्यासाठी, काहीतरी उपयोग उभा करायला लागलेत, असं काहीतरी वाटतंय ना माणसाला. धड ते बी नाही, धड हे बी नाही, निश्चित बी आता उद्या 15 शेड मध्ये निघून जा, मग तुमची जागा आहे ते काय गव्हर्नमेंटची नाही, खाजगी जागा आहे, जाऊ द्या म्हणल्यावर कुठं जायचं कुठं तुम्ही सांगा. काय दमदाटी करतात? हा घर पाडा, तुम्ही पात्रा व्हा, तुम्ही घर पाडायचं, डोजर लावायचं, हे करायचं म्हणून आम्हाला एवढं काय दमदाटी द्यायचं आम्हाला? आता हे जे तुम्ही म्हणताय दमदाटी करताय, हे करताय, हे कोण करताय? पालिकेचे लोक आहेत, बिल्डर्स आहेत का? बिल्डरचे लोक आहेत. हा, माझ्या घरावर सर्वे केला नाही ह्या बिल्डरनी आणि माझ्या घराचं कुठलंही काम केलेलं नाही त्यांनी. आणि लोकांना नुसतं येतो पाडा घर, आम्ही देतो तुम्हाला 5 घरं देतो, 10 घरं देतो, तुम्हाला इतकं पैसे देतो, तितकं पैसे देतो, आणि काहीच देत तर नाही. आणि पाडा 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 करतो. बिल्डर म्हणतो माझी जागा आहे, माझा सातबार आहे, पण आम्ही एवढ्या दिवसापासून राहतोय ना. आता कसं आहे, बावनकुळे साहेबांनी काय सांगितलंय की बाबा जे गायरान जमीन आहे, जे पहिले मालक आहेत ते मूळ मालक ते त्यांच्याच नावाने व्हावं. पण आता बिल्डर म्हणतो 2012 साली मी घेतली, माझा सातबार आहे, पण आम्ही कधीपासून राहतो, आमच्याकडे पुरावे आहेत ना. आता ही मोर्या ट्रस्टने तर ही गरीब लोकांना दान केलेली जमीन आहे, पण त्यांनी घेतली कसं काय, ह्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. तर माझ्या निदर्शनास असे आलेलं आहे की ही काळा खडक सर्वे नंबर 124 येथील जमीन ही गायरान जमीन म्हणून अनेक अभिलेखांवरती नोंदणी आहे. शासकीय जमीन जी आहे, गायरान जमीन ही खरेदी विक्री करता येत नाही. तो नियमच आहे की जी गायरान जमीन आहे ती खरेदी विक्री इतर उद्दिष्टांकरता करता येत नाही. आणि जे अभिलेख आपल्याकडे अवेलेबल आहेत, जे उपलब्ध आहेत शासकीय दफ्तरांमध्ये, त्यामध्ये गायरान हा उल्लेख आहे. त्याच्यानंतर काही दिवसांनी त्याच्यावरती देवस्थान ट्रस्टच्या नावे ती जमीन झालेली दाखवली जात आहे आणि त्यानंतर मग ती जय एंटरप्राइजच्या नावाने दाखवली जात आहे. याच्यामध्ये खूप प्रचंड मोठा घोळ असण्याची शक्यता आहे. बरं, आता तुम्ही कुठं राहताय? केवळ्याला तुमचं इथं घर पाडलेलं आहे त्यांनी? पाडलेलं घर काय परिस्थिती? आम्हाला मला तर बिगर विचारता पाडले त्यांनी घर. मी पत्रे आणून टाकत होतो नवीन, तरी ते पत्रे काढायचं होतं मला, जुने पत्रे, तरी त्यांनी घर पाडलंय त्यांनी माझं. हा, मग अडवलं होतं त्यांना, मी पत्र टाकतो म्हणून, तर त्यांनी तसंच येऊन पाडलंय घर. आता याच्यामध्ये अजून एक मला विचारायचं आहे की एसआरएचा ज्यावेळेस प्रोजेक्ट होतो त्या अगोदर तुम्हाला नोटीस दिल्या जातात की बाबा इथं एसआरएचा प्रोजेक्ट होणार आहे, आणि त्याचबरोबर इथं बोर्ड सुद्धा लावला जातो, असं काय केलेलं आहे? नोटीस रात्री 12 वाजता लावली आणि सकाळी काढून नेली, असं केलं. प्रत्येक नोटीस लावली ना, रात्रीचे लावतात आणि सकाळी काढून घेऊन जातात. बर, लोकांनी बघितलं तरी पाहिजे नोटीसचं काय प्रकार आहे, कसलं नाही. असं 2 वेळेस झाले असं की नोटीस लावली की सकाळी घेऊन जातात काढून. जी समिती आहे इथले जे काही रहिवासी आहेत त्यांना घेऊन समिती गठीत केली जाते. तर ही समिती गठीत केलेली आहे का? आणि यामध्ये समिती गठीत करताना तुम्हाला विश्वासात घेतलं गेलं होतं का? आणि समितीने तुमच्या बरोबर काही वाटाघाटी केलेल्या आहेत? विश्वासात घेतलं होतं कसं म्हणणार, तर मग माझा ताबा पावते द्या, सही करा, 500 रुपये स्टॅम्पवर, एक 500 स्टॅम्प काही चालत नाही, 6 हा, आणि काय करतात सहयोगावर घेतात आणि 2-3 दिवस थांबतात, चेक देतो, हे देतो, तुम्हाला घर देतो तिकडं, आणि ते नाही झाले तर तुम्हाला भाड्याने पैसे देतो, चेक देतो, भाड्याने जावा. आणि इथं काही भाड्याने एवढं भाडं नाही, 5,000 रुपये भाडं कुठे या लोकेशन मध्ये कुठे भेटत नाही. तुकार पोरं येतात अशीच. जे समितीत घेतलेले आहेत ते तुमच्यातलेच आहेत ना? त्यातले आमच्यातलेच आहेत, निम्मे आमच्यातले बी आहेत, काही बाहेरचे आहेत. काय करतात, त्यांना ठीक आहे, बिल्डर कडनं पैसे मिळतात, ते स्वतः घर मालक जे आहे त्यालाच पाडायला होते आणि त्याचाच फोटो काढून येतात. आम्ही काय पाडले का, त्यांनीच पाडले त्याच्या हाताने, असं म्हणून ती वरपर्यंत जाते. मग आता त्यांनी काय करायचं गरिबांनी? म्हणजे या ठिकाणी 2 गोष्टी महत्वाच्या इथं यांच्या बोलण्यातून येत आहेत की 70% झोपडपट्टी धारकांची संमती लागते जर तुम्हाला या ठिकाणी प्रकल्प उभा करायचा असेल तर.
इथले रहिवासी असं सांगतायत की आम्हाला विश्वासात न घेता बाहेरची काही लोकांच्या इथं नोंदी घेतलेल्या आहेत आणि त्यांना त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. या प्रकारे 70% त्या ठिकाणी त्यांनी पूर्तता केलेली आहे. दुसरी जी महत्वाची गोष्ट आता तुम्ही सांगितली की जे समिती गठीत केली गेली आहे, ती समिती गठीत इथल्या रहिवाशांना सर्वांना घेऊन समिती गठीत विश्वासात न घेता ती समिती गठीत केलेली आहे. सन 2012 मध्ये या ठिकाणी बिल्डरकडून प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. त्यावेळेस त्या बिल्डरच्या नावावरती जमीन सुद्धा नव्हती 2012 मध्ये, आणि त्यावेळेस त्यांना संमती जी दिली होती नागरिकांनी ती मला माहिती मिळाल्याप्रमाणे ते 300च्या पुढे नव्हती. आणि त्यानंतर त्यांनी असं भासवलं की 70% संमती नागरिकांची मिळालेली आहे, परंतु ह्या ज्या संमत्या होत्या त्यांनी बोगस, भाडेकरू किंवा बाहेरचे लोक अशी त्यांनी त्याच्यामध्ये टाकून 70% संमती त्यांनी भासवलेली आहे. त्याच्यामुळे तो जो प्रस्ताव मान्य करण्यात आलेला आहे त्याच्यावरती सुद्धा शंका घेण्यासारखी परिस्थिती आहे. इथं किती जण असे आहेत, किती रहिवासी आहेत जे पात्र नाहीयेत? 513 लोकांना अपात्र केलेले आहेत. काय सांगितलं अपात्र करताना? की त्यांनी सांगितलं की तुमचे पेपरच नाहीत, कारण आम्ही विरोध करत होतो ना. आम्ही पेपर आमच्याकडे जुने पुरावे आहेत सगळे. तुम्ही इथं कधीपासून राहता? आता माझा जन्मच इथं आहे, आता इथं झालाय. जे मृत्यू होते त्यांचं पण नाव त्याच्यामध्ये दप्तरामध्ये आले. जे ठाईक आहे त्यांचं तर नाव नाही, निशाण बी नाही. आणि जे बाकीचे थोडेफार जे जुने लोकांना पात्र केलेले आहेत आणि जेवढे जास्ती नवीन आलेले आहेत, 1-2 वर्षाचे भाडेकरी, बाहेरचे लोक ज्यांची घरं इथं नाहीत, त्यांना सध्या पात्र केलेले आहेत. आणि आम्ही मूळ लोक आहे तेवढे 40-50 वर्षापासून राहतो, आम्हाला सगळ्याला पात्र केलेलं आहे. माझं शिक्षण इथलंच आहे, माझा जन्म इथलाच आहे, माझे आई वडील केव्हा जवानीत आलेले, हा माझा भाऊ आहे. आमचं जन्म इथं झालंय, शिक्षण झालंय, लग्न झालंय, लेकरं बाळ झाली. तो म्हणतो पात्र नाही. मग आम्हाला भीती दाखवली काय की आम्ही लक्ष्मीपूजनच्या दिवशी नारळ फोडणार आहे, भूमिपूजन करणार आहे, म्हणून ह्या भीतीनं म्हणलं पसारा पण काढू देणार नाही. 2 मजली घर पाडून मारून दिले गेले. माझं बाळ 4-5 लेकरं घेऊन भाड्यानं गेलं आणि ते एवढं मोठं घर, मग माझं आणि हे घर आणि पात्र नाहीये. 2 घर पात्र नसताना पण गेले निघून. सगळे चुकीचे सर्वे केले. कोणाचं घर, आता माझं घर इकडे खाली आहे, ते भाडेकर मी जागा दिली ते, आणि त्यांनी काय केलं, पात्र करून गेले ते भाडेकर घर. माझं स्वतःच दुसरं नाव जागेवरती दुसऱ्याने पात्र केलं. ज्यावेळेस प्रथम पात्रता यादी तयार करण्यात आली, पात्रता यादी तयार करण्यात आल्यानंतर त्या ठिकाणच्या जवळपास 270 लोकांनी त्याच्यावरती हरकती घेतल्या होत्या. तर हे जो काही अधिनियम आहे SRA, महाराष्ट्र झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाच्या ज्या काही नियमावली आहे त्याप्रमाणे जर का नागरिकांनी हरकती घेतल्या, त्याच्यावरती त्या नागरिकांना पत्र गेले पाहिजेत. 1 वेळा 2 वेळा त्यांना पत्र पाठवलं पाहिजे, त्यांना फोन केला पाहिजे किंवा त्यांना व्हॉट्सअपला निरोप दिले पाहिजे. तर या प्रकरणामध्ये हरकती दाखल केल्यानंतर प्रथम पात्रता यादीच्या हरकतींवरती कसल्याही प्रकारची सुनावणी घेण्यात आलेली नाहीये. आणि काही दिवसानंतर अंतिम पात्रता यादी प्रकाशित करण्यात आली, जी की प्रथम पात्रता यादी आणि अंतिम पात्रता यादी ह्या दोघांमध्ये काहीही फरक नाही. तुमच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत? हो, गुन्हे तर त्यांनी दाखल केले. आता मी अपंग माणूस आहे. आता त्यांनी सांगितलं की मी लाथाबुक्क्यांनी मारलं, हे केलं, मला चालता येत नाही, मला पोलिसांनी 20 दिवस जेलमध्ये ठेवलं. काय तुमच्यावर काय गुन्हे दाखल केले? माझ्यावर अट्रॉसिटी, छेडछाड, सरकारी कामात अडथळा, 354, 351 असे 333 असे गुन्हे, 11-12 गुन्हे दाखल केलेत. एका माणसावर हो, असले किती जणांवर असे गुन्हे दाखल केले? 10 लोकांवर. 10 लोकांवरती गुन्हे दाखल. हो. तुमच्या घरात कोणाकोणावर केले? माझ्या घरात माझी मिसेस आहे, माझी भाऊजाई आहे आणि मी. त्यांच्यावर काय गुन्हे दाखल? त्यांच्यावर पण सेम गुन्हे दाखल आहे. सेम. इथल्या स्थानिक लोकांना पकडून त्यांना पैशाचा आमिष दाखवून त्यांना हे करून आमचे धमकी देऊन घर खाली केलेत. आता ज्यांना त्या शिक्षण नाही काय नाही त्यांच्यामध्ये त्या लोकांचं ते कुणी भायकवलं की त्या भायकात येऊन ते लोकांनी खाली केलं. लोकांना काही लोकांचे चेक बाहून झाल्यात, काही लोकांचे रोड वाडिंग मध्ये ते दुकाने गेल्यात, त्या दुकानं त्यांनी पात्र केली नाही. दुकानामध्ये जे लोक आहेत किराणा मालचे, त्या लोकांना काही चेक नाही, काय नाही, भाडं नाही, काय नाही, अशी एवढी भयंकर परिस्थिती त्यांनी केली. आणि याच्यामध्ये या ठिकाणी 18 मीटरचा ह्या रस्त्याचं प्रकरण आहे, ते नेमकं काय प्रकरण आहे? 18 मीटरचा रस्ता त्यांनी काय केलं की SRAंनी सांगितलं की आम्ही 3D आदेश काढलेला नाही, आणि नगरपालिकेने काय सांगितलं की SRAंनी आम्हाला 3D आदेश दिला म्हणून ती कारवाई केली.
आणि ते घर पाडून टाकले. बरोबर. हा ती घर किती घरं होते साधारण? तिथं 100-125 घर होते. घर होते, बाथरूम होते, ते कधी पाडले गेले सगळे? त्यासोबतच पाडले गेले? हा ते एक 3-4 महिने झाले. 3-4 महिने झाले ते. म्हणजे या ठिकाणी एक 18 मीटरचा रस्ता मंजूर झालेला आहे असं महापालिकेने सांगून हा रस्त्यामध्ये जे काही 100-125 घरं होती ती पूर्णपणे घरं तोडण्यात आली. कुठलं घर होतं तुमचं? आमचं पलीकड रस्त्यावर होतं त्या 18 मीटरच्या रस्त्यात हा. गेलेलं आहे का? ते गेलं आमचं. आम्ही इथं नसताना ते पाडून गेलेत. परस्पर पाडून गेले. हा परस्पर पाडून गेले. हं. ते आम्हाला येऊस तर ते राहिलं बी नाही आमच्या पाशी. ते पत्र कुणकडे गेले ते समजा कुणकडे गेले ते माहित बी नाही. आणि घरात 100 ते 150 लोक जे आहेत त्या परिसराच्या बाहेरचे आहेत आणि त्यांचे खरेदी खत बनवलेले आहेत. आणि एवढा मोठा मी हे पत्रव्यवहार जवळजवळ मला आता वाटतं की मागच्या वर्षभरापासून झोपडपट्टी निर्मूलन जे आहे विभाग आहे त्यांना मी हा पत्रव्यवहार करतोय त्यांच्या सीओना की याच्यामध्ये बोगस खरेदी खत झालेले आहेत. परंतु एवढं झालेलं असताना सुद्धा अजूनही एकदाही चौकशी करण्याचं धाडस त्या सीओनी दाखवलेलं नाहीये. तर ती जर खरेदी खत जर का समोर आणली तर याच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झालेला आहे. उदाहरणार्थ त्यांनी काय केलेलं आहे की बोगस व्यक्ती उभं करून बोगस खरेदी खत तयार केलेले आहेत, बनावट दस्तऐवज तयार केलेले आहेत, बनावट त्यांचे आधार कार्ड तयार केलेले आहेत, बनावट मतदार याद्या तयार केलेल्या आहेत. आणि हा एक प्रकारचा फौजदारी गुन्हा आहे. एवढं मोठा गुन्हा जर आणि हे संबंधित अधिकाऱ्यांनी केलेले आहेत. हे इशाऱ्याचे जे तिथले का तहसीलदार असतील, उपजिल्हाधिकारी असतील आणि ज्यांना कल्पना दिली जे मुख्य अधिकारी आहेत त्यांना कल्पना देऊन सुद्धा या अंतिम पात्रता यादीमध्ये हे बोगस गिरी काम केलेलं आहे. तर तुम्ही आता एक मुद्दा मला सांगितला की पोरांच्या शाळेत आता काय तुमची शाळा कोणती? तुमच्या शाळा भुंकर वस्तीवर आमचं. तिथं भुंकर वस्तीवर आहे. तर तिथनं इकडे कधी यायचो पोरांना काय झालं बिलं काय शाळेत नाही पाठवत आता मुलांना. काय शाळेवाल्यांनी काय शाळेवाले म्हणजे की आता महानगरपालिकावाले आम्हाला मेसेज पाठवतात. काय म्हणते शाळेवाले? शाळेवाले म्हणजे तुम्ही तुमच्यावर कारवाई होते गैरहजर राहिलं तुमच्यावर कारवाई होईल पोरांवर, नाहीतर आई वडिलांवर कारवाई होईल. किती दिवस झालं मुलांना शाळेत नाही 15 दिवस झालं साहेब नाही पाठवलं? नाही पाठवलं. त्यांना शिक्षण देणं पण गरजेचं आहे. जे गरजेचं आहे पण शाळा लांब आहे काय करणार आम्ही. आणि ते शिक्षक जर ते किवळे मुख्य चौक लांब आहे 2.5 किलोमीटर आहे. SRA प्रकल्प असतो त्याचा एक नियम असतो SRA की जे तुम्हाला जर एखाद्या झोपडपट्टीचं पुनर्वसन करायचं असेल तर जे तिथे राहणारे जे झोपडपट्टी धारक आहेत त्या सर्व झोपडपट्टी धारकांना जर स्थलांतर करायचं असेल तर 2 ते 3 किलोमीटरच्या अंतर्गत त्याच परिसरात त्यांना स्थलांतर करावं लागतं जिथे त्यांची योग्य प्रकारे सोय होईल, तिथे कोणतीही त्यांची गैरसोय होणार नाही असे काही नियम SRA मध्ये आहेत. मात्र या ठिकाणी जे काही जय एंटरप्राइजेस असेल किंवा महापालिका असेल किंवा SRA अंतर्गत हा जो प्रोजेक्ट आहे या सर्वांनी या स्थलांतरित करताना यांना जी जागा दिली ती या ठिकाणापासून 9 ते 10 किलोमीटर अंतरावर म्हणजे देहू किवळे येथे ती जागा दिलेली आहे. त्या जागेचा सुद्धा एक वेगळा वाद सुरू आहे. ज्या जागेवरती यांना ठेवलं गेलेलं आहे त्या जागेवरती हायकोर्टाचा स्टे आहे. त्या जागेमध्ये वाद असल्यामुळं हायकोर्टाने तिथं स्टे आणलेला आहे. त्यामुळं ज्यावेळेस त्या मूळ मालकांना हे माहित झालं की इथं कोणीतरी आपल्या इथं जागेवरती राहायला आलेलं आहे त्यावेळेस त्यांनी बराच वाद घातला. काय आता परिस्थिती काय सुरू आहे तिथं? तिथं काय नाही सगळे लोक तिथं बी घाबरले. ते किवळ्याच्या झोपडपट्टी मोडतं म्हणल्याने आता जायचं कुठं राहायचं कुठं असं म्हणायला लागले सगळे. बिल्डरने तुम्हाला तिथं बांधून वगैरे सगळं दिलं ना? सगळं दिलंय पण आता ते बाहेरचे लोक बोलतात ना त्याच्यामुळे ते लोक घाबरलेले आहेत. आपण तिथून सगळं घरा पाडून घेतले सगळं झालं इथं आलं तर इथं असं म्हणलं आता कुठं जायचं कुठं रस्त्यावर बसायचं म्हणून असं लोक घाबरलेच किवळ्यामध्ये. तिथं तुम्हाला चांगल्या स्टेची जागा नाही. तिथं एक तर हायकोर्टाचा स्टे आहे त्या जागेवरती आणि त्या शेजारी वडा आहे. वड्याच्या शेजारी लोकांना आणून ठेवलंय. शाळेचा प्रश्न निर्माण झालाय, लहान मुलांचा आरोग्याचा प्रश्न आहे. परत लोकांना कामाला जायचं यायचं म्हणजे कुटुंब त्यांनी कमीत कमी उद्ध्वस्त करून टाकले. परत आमचं म्हणणं एवढंच आहे की बाबा की आम्हाला अशी जागा द्यावा की तिथं 4 वर्ष 5 वर्षे आमचं तिथं पुनर्वसनचं काम होईल अशा ठिकाणी आम्हाला स्थलांतरित करावं. लेबर कॅम्पचं काय म्हटलं तुम्ही? इथं लेबर कॅम्प म्हणजे इथं जे परमिशन घेतली बिल्डरने की ते लेबर कॅम्प आहे म्हणून घेतली. खोटं बोलून घेतली. इथून अनेक लोक परत त्यांच्या मूळ काळाखडक इथे जात आहेत असं सांगितलं जात आहे. आता काय इथून आता लोकांना जर हटवलं तर काय करणार ते? आता ते जे इलाज भोंडे म्हणून आहेत त्यांची केस चालू आहे. ह्या जागेचे मालक त्यांची तरस आणि इलाज भोंडे त्यांचे जे वादविवाद चालू आहे. त्यांनी सरळ सांगितलं आम्ही यांच्यावर गुन्हा दाखल करणार आमच्या स्टेच्या जागा आल्यात. लोक घाबरल्यात ना.
आणि दुसरी गोष्ट काय आहे की लोकांना कळून चुकलं की आता ह्या जागा अष्टी आहे, लोक परत त्यांच्या जागेवर जाणार आणि राहीन तसं झोपडी बिपडी काय आणि ते राहणार. लोकांनी सांगितलं की बाबा आम्हाला आता पर्याय नाही. यानंतरची तुमची काय लढाई असणार आहे इथून पुढची? नाही, इथून पुढचे कसं आहे, आम्हाला बिल्डरने आतापर्यंत विश्वासात घेतलेलं नाहीये आणि आमचा काय SRA ला विरोध नाहीये. आम्हाला विरोध आहे बिल्डरच्या त्याच्या कामाला विरोध आहे. कारण बिल्डर आम्हाला विश्वासात न घेता आहे ना, तो त्याच्या पद्धतीने वागायला लागलाय. कारण कसं आहे, तो आम्ही जास्त बोलायला गेलं की तो म्हणतो 7/12 माझ्या नावावर तुम्ही काय करू शकणार नाही. आम्ही जर त्याला म्हणलं रजिस्टर अग्रीमेंट वगैरे देतो, रजिस्टर अग्रीमेंट देत नाहीये. आणि आम्ही जोपर्यंत रजिस्टर अग्रीमेंट देत नाही, इथंच तुम्हाला बांधून देणार म्हणून लिहून देत नाही, तोपर्यंत आम्ही रहिवासी इथले उठणार नाहीत. ते पण सगळी सोय करून द्यायची आणि ती पण हिथंच द्यायची. आम्हाला कुठंही जायचं नाही. आमची काय कुणाला SRA कुणाला आमची काय तक्रार नाही, भांडण नाही, तंडण नाही, काय नाही. आता निम्मी जागा उठवले, त्यानं सगळं उठवलंय ना, त्यांना अर्ध्यात बांधायचं आणि आम्हाला द्यायचं आणि मग आम्ही उठून त्याच्याच घरात जाणार. आम्ही कुठंही हलणार नाही. अंतिम पात्रता यादीमध्ये 513 लोकांना अपात्र करण्यात आलेले आहेत. तर त्याच्यापैकी बरीचशी लोक माझ्याकडे आलेली आणि त्यांच्याकडे 1998चे पुरावे आहेत, म्हणजे 1995चे आहेत, काही जणांकडे 1972चे सुद्धा पुरावे आहेत. म्हणजे आणि एवढे हे पुरावे असताना या नागरिकांनी अपील सुद्धा दाखल केलेले आहेत. पण अपील दाखल केल्यानंतर सुद्धा ह्यांना अजूनही पात्र करण्यात आलेलं नाही. तिथले जे काही अधिकारी आहेत ते असे सांगतात की बिल्डरनी आम्हाला सांगितलं तरच आम्ही तुम्हाला पात्र करणार आहे, आता तुम्ही कितीही आमच्याकडं कागदपत्र द्या, मग किती अपील दाखल करा, आम्ही तुम्हाला पात्र करणार नाही. म्हणजे हे एक प्रकारे हे बिल्डर जाळजणी हा कारभार झालेला आहे. बिल्डरच्या सांगण्याप्रमाणे लोकांना पात्र केलं जात आहे, बिल्डरच्या सांगण्याप्रमाणे लोकांना अपात्र केलं जात आहे. या गोष्टीमुळेच आमचा विरोध आहे. वैयक्तिक माझी किंवा बिल्डरची काय कोणाची दुश्मनी नाही, परंतु ज्या पद्धतीने कायद्याचा भंग करून ज्या पद्धतीने बोगस आणि गैरव्यवहार केला जात आहे, त्याच्यामुळे ह्या संबंधित अधिकारी यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. या संदर्भित प्रकरणामध्ये जे काही चुकीच्या गोष्टी घडलेल्या त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आणि मूळ जे काळाखडक येथील मूळ नागरिक आहेत, जे रहिवासी आहेत, जे 513 रहिवासी आहेत, त्यांच्याकडे जे पुरावे आहेत त्या पुराव्यांच्या आधारे त्यांना सर्वांना पात्र करण्यात आलं पाहिजे. तर आम्ही जो काही काळाखडक भागातून जे काही स्थलांतरित झालेले आहेत ते किवळे येथे म्हणजे जो काही देवी रोडला किवळे भाग एरिया आहे, परिसर आहे, त्या ठिकाणी त्यांना स्थलांतरित केले गेलेलं आहे. तिथेही अशी अवस्था आहे की पूर्णपणे नाला आहे, पत्राचे शेड आहे आणि आता जसं सांगितलं की तिथे त्यांना आता उठवलं जातं आहे आणि जे काही तिथले मूळ मालक आहेत ते सुद्धा आता त्यांच्यावरती गुन्हे दाखल करू अशा धमक्या देत आहेत. त्यामुळे हा जो काही मुद्दा आहे आता तो जास्ती पेटण्याची शक्यता आहे. आणि आता ही लोक जी आहेत ती पुन्हा काळाखडक इथे जात आहेत का, किंवा जे काही SRA प्रशासन आहे, महापालिका प्रशासन आहे, पोलीस प्रशासनाने जे काही गुन्हे दाखल केलेले आहेत तेथील 10-11 लोकांवरती, पोलीस प्रशासन आहे, किंवा जे काही ज्या एंटरप्राइजेसला ही जबाबदारी दिलेली आहे, प्रकल्प दिलेला आहे ते एंटरप्राइजेस आहे, या सगळ्यांचंच आता यापुढे हे काळाखडकमधली जी काही वस्ती आहे, झोपडपट्टी आहे, या झोपडपट्टीतल्या लोकांचा काय व्यवस्था करतायत आणि हा जो प्रोजेक्ट आहे SRAचा तो नेमका कसा पार पाडला जातो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल. हा रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला हे प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर इंडी जर्नलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि पाहत राहा इंडी जर्नल.